उपमुख्यमंत्री पदाबाबत लवकरात निर्णय घेण्याची राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांना विनंती। वर्षा निवासस्थानी नेत्यांमध्ये तासभर खलबतं। राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणासंदर्भातील निर्णय पवार कुटुंब घेणार। पवार कुटुंबाशिवाय कुणीही निर्णय घेणार नाही, वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 मराठीला माहिती। अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाचं काय होणार याची चर्चा। शरद पवारांच्या वाढदिवशी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होते असं अंकुश काकडेंचं मोठं वक्तव्य। पार्थ पवार राज्यसभेचे खासदार होऊ शकतात, तर सुनेत्रा पवार विधानसभा पोटनिवडणूक लढणार। राष्ट्रवादीकडून लवकरच निर्णय घेतला जाणार, वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 मराठीला माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांची मुश्रीफ आणि धनंजय मुंडेंनी घेतली भेट। सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याची विनंती केल्याची सूत्रांची माहिती, तर एनसीपी अध्यक्षपद प्रफुल्ल पटेलांकडे सोपवण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती। अजितदादांच्या निधनानंतर आता धनंजय मुंडेंकडे पुन्हा बीडचं पालकमंत्रीपद जाण्याची शक्यता, तर सुनील शेळके आणि अनिल पाटलांचं मंत्रिपदासाठी नाव चर्चेत, वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 मराठीला माहिती। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूप्रकरणी सीआयडी चौकशीचे आदेश। विमान अपघात प्रकरणी आता सीआयडी चौकशीत काय माहिती समोर येणार याकडे राज्याचं लक्ष। ठाण्याच्या महापौर पदासाठी शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोळकरांनी भरला उमेदवारी अर्ज, तर केडीएमसीच्या महापौर पदासाठी हर्षाली थविलांनी भरला अर्ज। दोन्ही ठिकाणी भाजपचा होणार उपमहापौर। अकोल्याच्या महापौरपदी शारदा खेडकर, भाजप प्रणित शहर सुधार आघाडीच्या खेडकरांनी केला होता ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव। आता बघूयात, राष्ट्रवादी विलिनीकरणासंदर्भात अजित पवारांनी 14 बैठका घेतल्या होत्या अशी माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली। या बैठकांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनाही माहिती देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं। जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालाच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही पक्ष एकत्रीकरणाची घोषणा करण्याचा निर्णय झाला होता, म्हणूनच उमेदवारांना तुतारीऐवजी घड्याळावर लढवण्याचा निर्णय घेतला गेला अशी सूत्रांची माहिती आहे। तर राष्ट्रवादी पक्ष या एकत्रीकरणासाठी अजित पवारांच्या जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्या 14 बैठका पार पडल्या होत्या अशी माहिती आहे। अंतिम बैठकीनंतर अजित पवार यांनी शरद पवार यांना भेटून बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती देऊन चर्चा केली होती। या बैठकीत शरद पवार यांनी दोन्ही पक्ष एकत्र येण्यास हिरवा कंदील दिला होता अशी माहिती पुढे येते। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अकाली निधनानं महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आणि त्यामुळेच आता अजित पवारांच्या जाण्यानं त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाचं काय होणार। निधनापूर्वी अजित पवारांनी जी दोन्ही राष्ट्रवादीच्या जवळकीची सुरुवात केलेली होती त्याचं काय होणार असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आणि त्यातच आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केलेल्या दाव्यामुळे एकीकरणाच्या चर्चांना उधाण आलंय। बऱ्याच मीटिंग्स आदरणीय दादांबरोबर झाल्या। साहेबांच्या सूचनेप्रमाणे आमच्या सगळ्यांच्या विनंतीला सुद्धा धरून आम्ही पण विनंती सारखी करत होतो की दोन्ही पार्टीचं नुकसान होतं, आपण एकत्र राहिलं पाहिजे आणि त्यामुळे त्या दृष्टिकोनातून बऱ्याच मीटिंग्स झाल्या होत्या आणि दादांची पण संमती त्या सगळ्या बाबतीत मिळालेली होती। आता अलीकडच्या काळात सुद्धा गोविंदबागला मीटिंग झाली, त्याच्यात मला तर प्रदर्शनात पूर्ण त्यांनी त्यावेळी फिरवलं, आता सगळं झालं होतं आणि त्यामुळे बऱ्याच मोठ्या पद्धतीनं आम्ही जिल्हा परिषद सुद्धा घड्याळीवर लढतो आहोत, तुतारीच्या ऐवजी घड्याळीवर लढतो आहोत। हे त्याचंच एक मोठं पाऊल होतं आणि जिल्हा परिषदा झाल्यानंतर काही कायदेशीर बाबी होत्या की खासदार, आमदार हे जे काही पदसिद्ध पदं आहेत, हे जे निवडून आलेले, तर ते मर्जिंग होण्याच्या दृष्टिकोनातून त्याला काही कायदेशीर अडचण येऊ नये हा त्यातला महत्वाचा भाग होता। तर सगळं तपासून योग्य ते निर्णय जिल्हा परिषदच्या नंतर होणार होते। अलीकडच्या काळामध्ये ही भूमिका होती की दोन्ही पक्ष एकत्रित यावेत, एकसंघ पुन्हा आपण सगळे व्हावे आणि त्यासाठी माझ्या आणि त्यांच्या बऱ्याच बैठका देखील झालेल्या होत्या
आणि त्यानंतर आमच्या पक्षाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांची आणि त्यांचीही अलीकडच्या काळात बैठक झालेली होती. फक्त या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आपण आघाडी करून लढवाव्यात आणि नंतर त्या बाबतीत आपण निर्णय घ्यावा अशी त्यावेळी आम्ही चर्चा केली. या विषयावरती बरोबर मी मगाशी म्हणालो की या विषयावरती आता चर्चा करणे योग्य नाही. आत्ता याला काही काळ जावं लागेल. या अनेक विषयात माझ्याकडे सुद्धा माहिती आहे आणि मी याच्यावरती भाष्य केलेलं आहे. माननीय शरद पवार साहेबांशी सुद्धा किंवा सुप्रियाताईंशी याच्यावरती आमची अनेकदा चर्चा झालेली आहे. पण आत्ता त्याच्यावरती चर्चा करण्याची ही वेळ नाही. वेळ द्यावा लागेल, थांबावं लागेल. राजकारण कोणासाठी थांबत नाही जर खरं असलं तरी झालेला आघात हा असह्य आहे. अजित पवारांच्या निधनानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आणि राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा जोर धरू लागली आहे. पण या चर्चा सुरू असतानाच अनेक तर्कवितर्क लावली जातात. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असताना शरद पवारांची राष्ट्रवादी सुनेत्रा पवारांना सामावून घेणार का, हा मोठा प्रश्न उपस्थित केला जातोय. तसंच प्रफुल्ल पटेल, तटकरे, पार्थ पवार यांना सुप्रिया सुळेंचं नेतृत्व मान्य होईल का, हा सुद्धा मोठा प्रश्न असणार आहे. आणि त्यातच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असलेल्या जयंत पाटील, शशिकांत शिंदे, त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील, राजेश टोपे यांना महत्त्वाची पदं मिळणार का, याची सुद्धा जोरदार चर्चा आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीमधील नेत्यांचं मनोमिलन होईल का, याबाबत ही राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. या संदर्भामध्ये माझ्याकडे तर काही माहिती नाही आहे, कारण मध्यंतरी ज्या वेळेला अजितदादांच्या बरोबर मी अनेक वेळेला या संदर्भामध्ये चर्चा करायचो की आपल्याकडे असं काही प्रस्ताव आहे का, तर त्यावेळेला दादा तरी कधी बोलले नाहीत मला, किंवा आमच्यातमध्ये जी चर्चा व्हायची त्याच्यामध्ये या संदर्भानं एकत्रित येण्याच्या बाबतीमध्ये चर्चा झाली नाही. परंतु निवडणुकीच्या अगोदर ज्या वेळेला युती कोणाबरोबर करायची वगैरे या संदर्भामध्ये चर्चा झाली होती, त्यावेळेला आपण तुतारीबरोबर युती करू शकतो का, हे दादांना ज्यावेळेला मी विचारलं होतं त्यावेळेला युती करू शकतो आपण, ह्या स्थानिक निवडणुका आहेत त्यामुळे युती करू शकतो असं त्यावेळेला मला त्यांनी सांगितलं होतं. पुढे बोलूयात. सत्तेत जायचं नाही जायचं, विलिनीकरण करायचं नाही करायचं, कोणाला कोणतं पद द्यायचं याचा निर्णय फक्त आणि फक्त पवार कुटुंबीय घेणार आहेत. आज सकाळी बारामती इथं पवार कुटुंबाची महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पवार कुटुंबाव्यतिरिक्त याबाबत कुणीही निर्णय घेणार नाही असं या बैठकीत ठरल्याची सूत्रांची माहिती आहे. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्याबरोबर आहेत. प्रणाली, खरं तर अजितदादांचं जाणं हा संबंध महाराष्ट्रासाठी आणि राजकीय क्षेत्राकरता मोठा धक्का होता, पण अर्थात पुढे काय हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. अशावेळी जर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जर काही बदल केले जात असतील किंवा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील तर या संदर्भात काय निर्णय घेण्यात आला आहे? आपण पाहतोय की आज खरं तर अजित पवार यांना जाऊन 3च दिवस झाले, तिसरा दिवस आज आहे आणि याच दिवसांमध्ये राजकीय घडामोडी घडायला सुरुवात झालेली आहे. एकीकडे आपण पाहतोय की राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे सगळे वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी पोहोचत आहेत पुढच्या काही वेळात. तर दुसरीकडे पवार कुटुंबियांची एक महत्त्वपूर्ण बैठक आज बारामती इथे पार पडल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती, अत्यंत खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे. सत्तेत जायचं नाही जायचं, एकत्रित विलिनीकरण कसं करायचं, कुणाला पद द्यायचं कुणाला पद नाही द्यायचं, या सगळ्या गोष्टींच्या बाबतचा निर्णय हा केवळ आणि केवळ पवार कुटुंबीयच घेतील असं आजच्या या बैठकीमध्ये ठरलं असल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलेलं आहे. पवार कुटुंबियांव्यतिरिक्त इतर कोणी याबाबतचा निर्णय घेणार नाही असं सुद्धा या बैठकीमध्ये बोललं गेलं असल्याचं कळतं आहे. पवार कुटुंबीय या संपूर्ण कालच आपण बघितलं की अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्यामुळे संपूर्ण पवार कुटुंबीय आत्ताच्या घडीला बारामती इथं आहे आणि या पवार कुटुंबियांमध्ये म्हणजे त्याच्यामध्ये अजित पवार यांचे कुटुंबीयसुद्धा आणि शरद पवार यांचे कुटुंबीयसुद्धा यांची एक एकत्रित बैठक, कौटुंबिक बैठक पार पडली आहे आणि या बैठकीमध्ये हा निर्णय झाले असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर दुसरीकडे आपण पाहतो की
अजित पवार यांच्या पक्षाचे जे प्रदेश अध्यक्ष आहे सुनील तटकरे, कार्यकारी अध्यक्ष जे आहेत प्रफुल्ल पटेल आणि त्याचबरोबर मंत्री छगन भुजबळ जे की एक जुने जाणते नेते आहेत, हे आता वर्षा या बंगला इथे पोहोचत आहेत मुख्यमंत्री यांची भेट घेण्यासाठी. सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद दिलं जावं. महत्वाची बातमी आपण प्रेक्षकांना देऊयात. मी पुन्हा एकदा तुझ्याकडे येतो. छगन भुजबळ हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याचं कळतंय. वर्षा निवासस्थानी छगन भुजबळ दाखल झालेत. भुजबळ, प्रफुल्ल पटेल, त्याचबरोबर सुनील तटकरे वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत. मोठी बातमी त्या क्षणाची आपण बघतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ हे वर्षावर पोहोचलेले आहेत आणि वर्षावरती पोहोचून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतील असं देखील आपल्याला कळतंय. राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. अजितदादा पवार यांच्या निधनाला 3 दिवस झालेले आहेत आणि त्यानंतर आता राजकीय घडामोडी देखील वेगाने घडताना आपण बघतोय. त्याच्यामुळे सत्तेत राहायचं नाही राहायचं, विलिनीकरण करायचं नाही करायचं, हे असे वेगवेगळे प्रश्न आहे ज्या प्रश्नांची उत्तरं खरं तर येणाऱ्या काळातच आपल्याला मिळू शकतील. पण त्यासाठी अर्थातच घडामोडी ज्या घडताना दिसत आहेत त्या सूचक घडामोडी आहेत. चला पुन्हा एकदा आपण प्रणालीकडे आपण जाणार आहोत. आमच्या प्रतिनिधी त्या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत. प्रणाली, महत्त्वाचा मुद्दा आहे की हे 3 महत्त्वाचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षावरती का दाखल झालेत, नेमका उद्देश काय? काल जी बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये जी सूत्रांची माहिती मिळते आहे त्यानुसार असं कळत आहे की सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद दिलं जावं अशी पक्षातल्या सगळ्या नेत्यांचं किंवा जे कोर कमिटीचे मेंबर आहे यांचं म्हणणं आहे आणि त्यानुसार पुढच्या घडामोडी करण्याकरता हे सगळे प्रमुख नेते हे गेलेले आहेत. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की अजित पवार हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेतच किंवा होतेच, परंतु त्याचबरोबर ते त्यांच्याकडे अनेक महत्त्वाची खाती होती. त्यांच्याकडे अर्थ सारखा महत्त्वाचा विभाग होता. रेव्हेन्यू जे आहे ते त्यांच्याकडे म्हणजे राज्य शुल्क विभाग जो आहे तो त्यांच्याकडे होता. क्रीडा खातं त्यांच्याकडे होतं. ही त्यांची जी महत्त्वाची खाती आहे ही नेमकी आता विखुरली जाऊ नये किंवा ती दुसऱ्या पक्षांकडे जाऊ नये यासाठी सुद्धा एक महत्त्वाचं पत्र घेऊन किंवा एक मागणी पत्र घेऊन प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे असतील किंवा कार्यकारी नेते या नात्यानं प्रफुल्ल पटेल असतील, महत्त्वाचे प्रमुख नेते या नात्यानं किंवा मंत्री या नात्यानं छगन भुजबळ हे तिघेजण आत्ता पोहोचलेले आहेत. अजित पवारांकडे असलेली खाती ही राष्ट्रवादी पक्षाकडेच राहावी या दृष्टीनं हे पत्र दिलं जाणार आहे. त्याचबरोबर सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं जावं या संदर्भातली सुद्धा मागणी त्यांच्या वतीनं केली जाण्याची शक्यता आहे, कारण त्या दृष्टीनं सुद्धा काल चर्चा झाली असल्याची माहिती आहे. तर हे महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत, कारण या प्रशासकीय बाबी आहेत आणि आता अजित पवारच मुळात तिथं नसल्यामुळं या सगळ्या प्रशासकीय बाबी पक्षातल्या या प्रमुख नेत्यांना कराव्या लागणार आहेत आणि त्यासाठी म्हणून ते वर्षा या मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी दाखल झाल्याची माहिती आहे. बरोबर, धन्यवाद प्रणाली या सगळ्या माहितीबद्दल. थोडक्यात काय तर या सगळ्याच्यात आपण बघतोय अजितदादांच्या जाण्यानंतर, त्यांच्या निधनानंतर पुढल्या राजकीय घडामोडींमध्ये एक महत्त्वाचा प्रस्ताव घेऊन हे महत्त्वाचे नेते जे आहेत ते वर्षावरती दाखल झालेले आहेत.